बघा या काकांनी तुमची अलमारी फोडली आणि या काकांनी दरवाजा तोडला होता आणि साहिलनी फक्त पिशवीत भरायचं काम केलं आणि मी काय केलं पळून न्यायचं काम केलं काका. आम्ही परत असं कधीच नाही करणार. नाही असं नका करू सोडा ना मला आम्ही गाडी जाता माझ्या गाडी जाता लांब अहो लांब कुठं पण चोरी केली ना आपण नाही, चौघांनी चोरी मिळून. केली काय? तुम्ही दरवाजा तोडला का नाही खरं सांगा. नाही हो. गुलबर्गा जायचं आहे मला कर्नाटक मध्ये. तुम्ही स्वारगेट किती लांब है, किलोमीटर कितनी है? स्वारगेट इधर से 5 किलोमीटर। आप किधर तक जा रहे हो? मैं ये यहाँ ब्रिज पार करने, ये ब्रिज पार हुआ ना, आप ये सीधा रोड धरिए। आप दिखा सकते हो मेरे को उधर तक? आप जिधर तक जा रहे हो उधर तक दिखा सकते हो क्या? मेरे को थोड़ा यहाँ पे एक मीटिंग है 3 बजे। ओ अन्ना स्वारगेट जा रहा है क्या तुम स्वारगेट जा रहा है? आप एक काम कीजिए, ये सीधा रोड धरिए, किधर मुड़ने का नहीं। पैसे नाही, मला रस्ता दाखवायचा आहे. मी येऊ का स्वारगेट तक? बोला कौन से? जाओ मुंबई. स्वारगेट तक मी येतो आप है ना, आव नको आता राहून द्या. नको नको रेल्वे स्टेशनला जायचं ना. चला चला मी स्वारगेट जाऊ. त्यांना उतरा. हो उतरा उतरा। स्वारगेट जाऊन नाही स्वारगेट नाही, ये शिवाजीनगर। स्वारगेटला आम्हाला दाखवतो ते पुढे. नका बरं बसा मग. बहुत ज्यादा हो गया। या महिने लावा दरवाजा लावा. बसले का सगळे? बसले वाला। आता कोण दाखवणार स्वारगेट? मी आता चला। हा हा सर मी नाही दाखवत चला की। कोण दाखवणार आता स्वारगेट मी सांगा. आता चला हो। हा मी आता की तुमचं काय नाव आहे? सूर्यकांत गायकवाड नांदेड सर। कुठं राहिले तुम्ही? मी आता नाही फ्लोर। हो इथं मध्ये या जरा. साहिल त्यांना मध्ये घ्या ना. काय नाव आहे तुमचं काका? तुम्ही सीट बेल्ट लावा. सीट बेल्ट लावा. सीट बेल्ट लावा. सीट बेल्ट लावा पहिले ना. पोलीस पकडले ना मग आपल्याला पैसे द्यावे लागतात ना. कुठं आहे ना हा सीट बेल्ट हो। थांबा एक मिनिट मालक. एक मिनिट थांबा. मी तुम्हाला सीट बेल्ट लावतो. गाडी बाजूला घेतो सीट बेल्ट लावतो. हा असं थांबा. तुम्ही गुंडे लावा की पहिले गुंडे कशाला खोलून ठेवले? गरम होते. हा ते घ्या पट्टा वाडा तिकडचा. हा वाडा इकडे तुमच्या अंगावर. हा वाडा इकडे द्या. इकडे द्या. थांबा. हा वाडा. अहो थांबा थांबा. अहो तसं नाही. थांबा. अहो काय यांना माहिती यांना माहिती. ओके हाऊ द जोश. हाऊ द जोश. अरे हो हाऊ द जोश. यस ओके. तुमचं काय नाव म्हणले? मागं बसलेले काकांचं नाव काय म्हणले? महागापासून कल्याणी आहे ना. तुमचं नाव काय म्हणले काका? काय नाव म्हणले तुमचं? कल्याणी कल्याणी. गुलबर्गा जायचं कर्नाटक. अच्छा अच्छा. मी स्वारगेटला जायला ना तिकडं बर बर बर. स्टेशनला जायचं मला. तुम्हाला स्टेशनला जायचंय. तुम्हाला रस्ता माहित नाही वय? मला बी माहित नाही होत तिथं जाऊन होतं काय. त्याच्यामुळे सगळं लपड आहे. रस्ताच मला माहित सार नाही. डायरेक्ट डाव हात घ्या। हा, कुठून डावा हात घेऊ? कुठं कोणाचं डावा हात घेऊ? सावर घ्या सावरला घेऊ का डावा हात? मजा घेऊन मी येऊ का सोडाय तुम्हाला ये बाकी बाकी डावा की सावर नाही हो. तिथं नका हो. एवढं काय तुमचं गाव कोणतं? आमचं गाव सांगा की आम्हाला। धरुबाई नगर. लांब येते इथं नाही. नकाशातच नाही येते. तुम्हाला माहितीये का धरुबाई नगर? नाही गड्या दादा। तुम्हाला माहितीये का? नाही सर, कोणी नाही. हा? मला माहित नाही. नाही होय. आणि तुमचं काय नाव म्हणलं मग? सूर्यकांत गायकवाड नांदेड। काय काय काम करून आले का? हा मांडवास करतो। आले का? मांडव मांडव हा। म्हणजे ते साप का? हा हा साप असते तो का? मांडोळी साप. हा हा म्हणजे ते मांडव डेकोरेशन ना अण्णा। मग साप काय म्हणताय? नाही नाही मांडवास करतो म्हणजे तुम्ही साफ म्हणजे असं मग तुम्ही हा काय म्हणताय? हा म्हणणं हो मी हो म्हणले का नाही काका? हा म्हणले का नाही? चालेल त्यांना जरा मध्ये घे ना. त्याला दिसत नाही रे. कार्यक्रम होतात नाही अण्णा। हा. कार्यक्रम होतात नाही कुठला कार्यक्रम? कुठलाही वाढदिवसाचे हा, हा, लग्न हा. ते काम करा. अच्छा अच्छा अच्छा. अजून अजून काय नाही बघा. तुमचा आशीर्वाद समाधान. काय म्हणताय? तुमचा आशीर्वाद शंकर आमचा कसला? तुम्हाला मदत मागितली फक्त. आमचा आशीर्वाद कसला हो मला? कुणाचा कोणाला लागते हा कुणाचा आशीर्वाद लागतील असं हा ना. विषय नाही. असं विषय नाही.
बघा ते तिघ जण गाडी चालले आहेत, पडले बिडले, पोलिसांनी आप पकडले. इथलेच आता काही करणार, लोकांना असलं तर काम बी इथलेच आता काही त्यांना जरा सांगा की काका, सांगा त्यांना म्हणा, अरे पडताना पोरं. काच खाली घ्या. हा सांगा, थांबा एक मिनिट, काच खाली घेतो. हा सांगा. अरे बाबा रोड काय घरचा होय काय? सांगितलं का? नाही यार, आपण भिनावं, आपण इथलेच हा महाराष्ट्र. तुम्ही इथलेच आहे ना? हा, मग पावर आहे तुमच्याकडे, त्याच्यामुळे तुम्ही टशन मध्ये सगळ्यांना भेटताय, आहे का नाही? बोल नाही काय त्याच्यामुळे ते सगळं नाही का तुम्ही. पोलीस आहे. कल्याणी काका, हा बोला सर. तुमचं काय नाव आहे? आमचं हे कल्याणी नाव, पूर्ण नाव काय आहे? पूर्ण नाव कल्याणी चर्मसप्पा, गुलबर्गा. पंगा गुलबर्गा. गुलबर्गा. अच्छा अच्छा अच्छा. मग तुम्ही पुण्यात कसं काय आले, काय कामानिमित्त? हे इथं नाही, पुण्याला हे गावाला गेलो, देवाला गेलो मी, हं? शंकरवा. अच्छा, येतं का मग आमच्या गावाला कधी करी एन्जॉय करायला येतं का धरुबाई नाही नाही, नगरला? आमच्या भाऊला आता कामाला न्यावा ना, नंतर भेटू का? नाही नाही, बोला. काय रे ते? ते भगवानला गेलो तर मी, भगवानला गेलते वय. अच्छा अच्छा अच्छा. निळकंठेश्वरला. कसं आहे, आमचं गाव एवढं भारी आहे ना काका, हा. बोला की. धरुबाई नगर. इकडे माझ्याकडे बघा की, तुम्ही सरळच बघायला लागले माझ्याकडे बघा. बोला ना, बोला. 2 मिनिट थांबा, स्पीड ब्रेकर जाऊन द्या. मला माहित नाही जास्त. धरुबाई नगर आमचं गाव एवढं भारी ना, काय त्या गावात जो पण गेला कोण काय, तो माणूस टेन्शन फ्री होऊन बाहेर येतो. आपल्या गावात ना? धरुबाई नगर मध्ये. चला की काका आमच्या गावाला जाऊ. येऊ नंतर हो. हा, येऊ नंतर. अहो तुम्ही एकदा आमचं गाव फक्त बघा. ठेचेनं कुणीकडे जायचं तुम्हाला? हा, ठेचेनं कुणीकडे कुण्या साईडला? स्टेशन नाही आमचं. काय होतं, हे माझा मोबाईल आहे ना, काय बोला. त्यांच्या वाजता. बघा, जो माझा मोबाईल आहे ना, ते फक्त पकडायचंय तुम्हाला, असं माझा व्हिडिओ काढायचा आहे, एवढंच काम होतं आपलं. हा, आम्हाला मी पुण्यातलाच आहे, मला सगळं माहिती आहे, रस्ता बिस्ता. असू दे, आम्हाला पकडल्याने काही विषय नाही. नाही नाही नाही, कोणाला पकडलं? पकडायचं म्हणजे कोणी पकडलं? तुम्हीच म्हणे मोबाईल असं पकडायचं. अहो फक्त मोबाईल धरायचा तुम्हाला, असं म्हणते हो. धरूच ना. धरायचा ना, धरताल ना? हा चालते. गाडी जर पुढे बाजूला घेतो काय, मग माझा मोबाईल धरा. हे तुझं धरतील, हे माझं धरतील. नाही नाही नाही, एकच मोबाईल धरायचा रे, व्हिडिओ काढायचा माझा. हा, व्हिडिओ काढायचा. व्हिडिओ. मग आपलं काम झालं की आपण जाऊ, नाही का लगेच? 1 मिनिटाचं काम आहे, चालेल ना? हा? काय देवासारखी माणसं भेटली मला, ब्याज काय माहिती. तुम्ही ना दोघं बी खरं देवासारखे भेटले, आज खरं देवासारखे भेटले तुम्ही दोघं ब्याज. आणि कसं, मोठं माणूस सोबत असलं ना की भीती वाटत नाही हो. काय म्हणताय? हा, भियाला काय हो? मोठं माणूस सोबत असलं ना की भीती वाटत नाही. हे घेऊ का इथं बाजूला आता जरा? ह्या कुठे घ्या? काढता ना फोटो व्हिडिओ आमचा? हा, काढूच नाही. हा, इथंच घेतो बाजूला गाडी. आता हा का, जरा असं व्हिडिओ काढायचा माझा, मी बोलेल ना तो व्हिडिओ काढायचा, मोबाईल बोटाने येऊन द्यायची आणि सगळ्यांना घ्यायचं, आपल्या चौघांना बी घ्यायचं. काय त्याच्यात? काढा. काढू काय? हात काढा. काढा व्हिडिओ माझा. बोला. नमस्कार शेजारच्या काकू, तुमच्या घरात आम्ही चौघांनी मिळून जी चोरी केली होती, काय यांना दाखव दोघांना मी. आम्ही चौघांनी मिळून का यांनी आम्हाला मदत केली चोरी करायला. डिप्रेशन आम्ही सगळं तुम्हाला दाखवत, थांबा तुम्हाला दाखवतो. बघा हे पण होते माझ्यासोबत. अहो व्हिडिओच नाही काढला, थांबा परत. चोरीच काय लावलं काय? अहो फक्त व्हिडिओ काढा, असा धरा, असं. ये हन का काय लावलं चोरी? अहो हे असं धरा फक्त. हे नका बाबा ते. तुम्ही मला बोलू द्या, फक्त मला बोलू द्या, तुमचं काय नाही विषय, हे फक्त धरा असं. तुम्ही आमची काय फोटो काढा? धरा हे असं. हा, चालू करा. हा, नमस्कार शेजारच्या काकू. हा, काले 1 मिनिट थांबा. नमस्कार का चालू केलं का? केलं का चालू? थोडं खाली घ्या, खाली. अहो असं खाली घ्या. हा, असं धरा. हा, नमस्कार शेजारच्या काकू, हे बघा आम्ही तुमच्या घरामध्ये चौघांनी मिळून चोरी केली होती, आम्हाला त्याचा पश्चाताप होतोय, आम्हाला माफी मागायची म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवतोय. हो का, हे दोघं जण
मी आणि हो का हे माणूस असे आम्ही चौघांनी मिळून जरा असे आम्ही चौघांनी मिळून चोरी केली होती. तर आम्ही तुमची माफी मागतो सगळ्यांची. ओ माफी मागा. चोरी केली म्हणून. चोरी हा? चोरी कसं केलं? ओ माफी मागा. अहो आम्ही चौघांनी मिळून आहे ना, आम्ही चौघांनी मिळून चोरी केली होती तुमच्या घरामध्ये काय. आणि हेच ते आम्ही चौघ जण हेच आहेत ते. तर आम्हाला तुम्ही माफ करा. तुमचं काम आम्ही जे 10 तोळे सोनं चोरलंय ना ते आम्ही परत आणून देतो. चौघ जण पण परत देतो आणून. तुम्ही फक्त आम्हाला माफ करा. आम्ही परत असं कधीच नाही करणार. या काकांनी तुमची अलमारी फोडली होती ते द्या. थांबा. बघा या काकांनी तुमची अलमारी फोडली आणि या काकांनी दरवाजा तोडला होता. आणि साईंनी फक्त पिशवीत भरायचं काम केलं आणि मी काय केलं, पळून न्यायचं काम केलं. काका आम्ही परत असं कधीच नाही करणार. एक मिनिट थांबा. आम्ही ना असं परत कधीच नाही करणार आणि ही चूक आमच्याकडनं परत कधीच नाही होणार. आणि बघा ह्यांनी दरवाजा तोडायला मदत केली आणि ह्यांनी ना ते तुमची अलमारी तोडली होती. हा बघा इथं दिसतं का तुम्हाला? हा बघा ह्यांनी तुमची अलमारी तोडली आणि ह्यांनी तुमचं आहे ना दरवाजा तोडला आणि मी तुमचं सोनं सगळं 10 तोळे पिशवीत भरलं. काकू आम्हाला माफ करा. आम्ही परत असं कधीच नाही करणार. शपथ चूक झाली आमच्याकडनं. या काकांनी इकडे दाखवा. तुम्ही तो दरवाजा कसा तोडला सांगा फक्त तेवढंच सांगा. बोला तुम्ही ती अलमारी कशी तोडली ते सांगा फक्त. तुम्ही ती अलमारी कशी तोडली तेवढंच सांगा फक्त. आणि तुम्ही दरवाजा कसा तोडला आणि मी पण सांगतो की नाही का मी पिशवीत कसं भरलं सोनं 10 तोळे. मी पण सांगतो माझं. सांगा फक्त तुम्ही ती अलमारी कशी तोडली फक्त सांगा. मग कसं सांगू? अहो मग आता आपण चौघांनी मिळून चोरी केली ना त्यांच्या घरामध्ये. नाही आता आम्ही इकडे बघा माझ्याकडे एक मिनिट. हो दादा माझ्याकडे बघा इकडे एक मिनिट. इकडे माझ्याकडे बघा एक मिनिट. आता हो का आपण चौघांनी मिळून चोरी केली ना, मग चौघांनी माफी मागायला पाहिजे ना. कसा हो साहेब काय तू सांगता का? जाऊ दे. मी काय म्हणतोय आता आमच्या सोबत एखादा मोठं माणूस असेल तर आम्हाला ते नाही मारणार ना. आता आपण हे व्हिडिओ त्यांना पाठवू त्या लोकांना. महिन्यात काही गोष्ट होईल की महिन्याची गोष्ट होईल की मला नाही आम्ही दुपारी चोरी केली मग अशी. आता 1 वाजता झाले. त्यांनी आपण 4 जण मिळून नेऊन देऊ त्यांना. अहो आमच्या सोबत मोठे माणसं असतील ना तर बरं होईल ना. नाही असं नका करू. सोडा ना मला. आम्ही गाडी जाता माझ्या गाडी जाता लांब जायचं आहे. अहो पण आपण मिळून चौघांनी चोरी केली म्हणले आपल्या चौघांना बी शिक्षा झाली पाहिजे ना. अहो पण आपण चौघांनी मिळून चोरी केली. गाडी जायचं साहेब मला मला गाडी जायचं आहे लांब जायचं मला. अहो लांब कुठं पण चोरी केली ना आपण चौघांनी मिळून. तुम्ही दरवाजा तोडला का नाही खरं सांगा. तुम्ही दरवाजा तोडला का नाही? डिप्रेशन तुमचं सांगू दे तुम्हाला ना ह्यांनी फक्त हे तोडलं का नाही. ते काय म्हणतात ते अलमारी ह्यांनीच तोडली का नाही? तुम्ही नव्हते बरोबर. ह्यांनी अलमारी तोडली का नाही काका? तोडली का नाही सांगा बरं. आमच्या काय बी नाही बाबा. थोडा बघा अहो आम्हाला ह्याच्यातनं वाचवा ना. अहो मी सांगतो ना तुम्ही माझे पप्पा आहेत हे सांगा हे याचे पप्पा आहेत. बाहेर पडता बाबा आमच्या पोलीस स्टेशनला फोन लावू का? तुम्ही लावल्या तुम्ही बघा लावल्या पोलीस स्टेशन आम्हाला काय पोलीस स्टेशन काय पोलीस स्टेशन तुम्ही बघा ना आम्हाला उतरले. अहो पण आम्हाला ह्याच्यातनं बाहेर काढा ना. आम्ही बाहेर काढा आम्ही काय म्हणतो आमच्याकडे चुकीने घडले. लांब जायचं मला. मस्करी नाही करतो खरंच मस्करी नाही करत. एक लांब जायचं साहेब नका करू. अहो मी काय म्हणतोय मग आम्हाला आमची चूक मान्य आहे. मग आम्ही चूक माफी मागतो. जायचं आम्हाला लय परेशान आहे. मी देवाला जाऊन येलो. बरं ऐका आता 2 मिनिटं. इथं माझ्याकडे बघा. इथं बघा काका तुमचं नाव काय म्हणले? मला गाडीतून उतरू द्यावा. इकडे माझ्याकडे बघा. आम्ही जी गोरगरिबांसोबत अनोळखी माणसाच्या गाडीत बसल्यावर जी फसवणूक होती ना. एक मिनिट बघा. हे म्हणाले ही आम्ही ह्याच्या विरोधात व्हिडिओ बनवतो. आता 1 मिनिट ऐका. आणि ही जी तुमच्यासोबत जी आता फसवणूक होत होती ना अशी भरपूर लोकांसोबत होती आणि त्यांना अडकवलं जातं. त्याच्या विरोधात आम्ही काम करतो. आता समजलं तुम्हाला. शेतीमध्ये काम करतो आम्ही. पुढे 2 मिनिटं घाबरू नका. आता झालंय सगळं. हा समोर जो कॅमेरा लागलाय
त्याच्यात फक्त तुमच्या दोघांना बोलायचंय की अनोळखी माणसांच्या गाडीत बसू नका. बोला. हा सही आहे ते तर नाही, बरोबर बसून आहे. हो, बरोबर बरोबर. एकेकाने नाही. बोला. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल एकेकाने बोलायचंय. तुम्ही आता समोर नाही बोला. नाही तर थांबा एक दुसरं मिनिट. बघायचं असं गाडी भर बसल्या ना ते अवघड हा, होतं. बोला आता. बोला, चालू आहे. मला मराठी नाही आता हा, तुमच्या भाषेत बोला. कन्नड आता कन्नडमध्ये कन्नड मध्ये बोला. या पुढे थोडं पुढे या. ಕನ್ನಡ हा, बोला. ಈಗ ನಮ್ಗ ಗೊತ್ತಿಲ್ಲದ ಗಾಡಿ ಏರ್ದ ಅಂದ್ರೆ ಪರೇಶಾನ್ ಹೋಯ್ತಾವ ಗೊತ್ತಿದ್ದ ಗಾಡಿ ಏರ್ದ ಅಂದ್ರೆ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗ್ತದ ಅದು ನಾವು ಮಾಫी मागತೀನಿ धन्यवाद. तुम्ही नका माफी मागू आता. धन्यवाद म्हणा. धन्यवाद साहेब तुम्ही बोला आता इथं. नाही का बरोबर अनोळखी आहे. माणसांच्या गाडीत बसू नका. अनोळखी माणसाच्या गाडीत बसून नाहीतर तुमच्यासोबत पण अशी काहीतरी फसवणूक होईल. काहीतरी फसवणूक होते, चूक होईल. हा, आणि सगळ्यात पहिले तुमच्या दोघांची आम्ही थोडीशी माफी मागतो की आम्ही तुम्हाला थोडंसं घाबरवलं. पण तो एक मुद्दा काय महत्त्वाचा होईना आहे. मग उगं कुठं नेऊ नाही होत. कोकला गेला पडचा आता काय करायचं. आणि हे सगळं खोटं होईना आहे. काही मध्ये आलं की ते. ऐका, हे सगळं खोटं होतं. काय हे सोनं बिन हे सगळं खोटं होतं. हे माग 15 वाजता झालती. आता हा व्हिडिओ आपला युट्यूब वरती दिसणार. जो लोकांना मेसेज दिला ना की अनोळखी माणसांच्या गाडीत बसू नका, बरोबर आहे. हा दिसणार. बरोबर. तर तुमची परमिशन आहे ना. हा. धन्यवाद. Yes. अरे बाबा धन्यवाद नको रे. साहेब. धन्यवाद. धन्यवाद. आणि असे आम्ही नाही ते बरोबर आहे काम साहेब करत असतो. गाडी आम्ही देवाला का? गेलतो की अरे कुठं बघ बा काय शिकलेलं आहे शाळा. नाही दिवस बरं. म्हणजे- त्याच्यामुळेच जे शाळा शिकलेले बरोबर आहे. नसतात, नाही, नाही, हा, मी शाळेत त्यांच्यासोबत शिकायचं ते बरोबर फसवणूक आहे. होती. कोणत्या गाडी मग बसव नाही, पण म्हणून आपण बसव, घाबरायचं कुठे नसतो. जातं काय नाही आम्हाला त्याच्यामुळेच माहिती त्यांच्यासोबत नाही. फसवणूक होत असते. बरं. आता तुमच्यासोबत कशी फसवणूक होत होती. बरोबर आहे तुमच्या आता बरं वाटतंय का. आता चांगलं वाटतंय का आता. वाटायला की साहेब कोण बी राहू द्या. आता